प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देवाची स्तुती असो. आपण प्रार्थना करूया आणि मग आम्ही देवाचं वचन शिकूया. थँक्यू फादर. प्रभू येशूच्या सामर्थ्यानं आणि पित्या तुमचे उपकार आभार मानते, तुमची स्तुती तुमची प्रशंसा करते. पित्या यावेळेस प्रार्थना करते, तुमच्या प्रिय लेकरांना स्पर्श करा, आशीर्वादित करा. तुमच्या गहनगुपित गोष्टी तुमच्या लेकरांना प्रगट करा दे बाप्पा. हालेलुया. लढ प्रार्थना करते दे बाप्पा. तुमची इच्छा आहे की आम्ही प्रत्येकाने वचन शिकावं दे बाप्पा, वचनामध्ये स्ट्रॉंग व्हावं आणि तुमचा गौरव करावं. धन्यवाद पिता. तुम्ही प्रार्थना आशीर्वादित केली, उपकार मानते. जे वचन तुम्ही दिलेलं आहे आमच्या प्रत्येकाच्या उन्नतीसाठी, त्याबद्दल तुमचे उपकार मानते. प्रभू येशूच्या नावाने मागते, आमेन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आम्ही देवाचं वचन पाहणार आहोत, शिकणार आहोत, कारण देवाचं वचन आमचं उन्नती करतं. हालेलुया. आमच्या उन्नतीसाठी, आमच्या आशीर्वादासाठी आम्हाला देवबापाने वचन दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. वचन वाचूया आपण. योहान शुभवर्तमान ह्याचा 17वा अध्याय आणि 3रं वचन आहे. सार्वकालिक जीवन हेच आहे की त्यांनी जो तू एकच सत्य देवता तुला व ज्याला तू पाठवले त्या येशू ख्रिस्ताला ओळखावे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देवाचं वचन आम्हाला शिकवतं की सार्वकालिक जीवन म्हणजे काय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्त आला आहे आम्हाला सार्वकालिक जीवन द्यायला. हालेलुया. परंतु हे सार्वकालिक जीवन म्हणजे नेमकं काय, हे जोपर्यंत आम्हाला समजत नाही आम्ही एक आशीर्वादित जीवन जगू शकत नाही. हालेलुया. काय आहे सार्वकालिक जीवन? फक्त प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखणं, येशूच्या नावाची माहिती होणं आणि एक दिवस स्वर्गात जाणं, बस. फक्त हेच इतकंच आहे का सार्वकालिक जीवन? नाही. प्रेज द लॉर्ड. आज तुमच्यासाठी सुवार्ता आहे. आज जे पण हे देवाचं वचन ऐकत आहेत, संदेश ऐकत आहेत, त्यांच्यासाठी हे प्रगटीकरण आहे, ही शुभवर्तमान आहे. सार्वकालिक जीवन म्हणजे काय? योहान शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की चोर येतो चोरी करायला, घात आणि नाश करायला, परंतु मी आलो आहे तुम्हाला भरपूर जीवन द्यायला. हालेलुया. हे भरपूर जीवन म्हणजे काय, हे जोपर्यंत आम्हाला समजत नाही तोपर्यंत एक आशीर्वादित जीवन आम्ही जगू शकत नाही. प्रभू येशू ख्रिस्त कशासाठी आला? परमेश्वर त्याचा स्वर्ग सोडून पृथ्वीवरती कशासाठी आला? आम्हाला आशीर्वादित करण्यासाठी. हालेलुया. तारण देणं हे हा प्रभूचा स्वभाव आहे. हालेलुया. त्याचबरोबर तो फक्त तारण देत नाही, तर त्याबरोबर आम्हाला भरपुरीचे आशीर्वाद सुद्धा परमेश्वराकडे आहे, त्याने आम्हाला दिले आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. फक्त येशू ख्रिस्त आम्ही मेल्यानंतर स्वर्गात घेऊन जाण्यासाठी आला आहे, इतकंच एवढंच शुभवर्तमान नाही आहे. हालेलुया. हे खरं शुभवर्तमान नाही आहे. खरं शुभवर्तमान हे आहे की सार्वकालिक जीवन म्हणजे काय हे आम्हाला समजणं आवश्यक आहे. फक्त आम्ही मरणार, आम्ही स्वर्गात जाणार आणि आम्ही स्वर्ग बघणार, हे इतकंच सार्वकालिक जीवन मर्यादित नाही आहे. सार्वकालिक जीवन म्हणजे या पृथ्वीवरती जे प्रभूने आम्हाला आशीर्वाद दिले आहेत. हालेलुया. होय, प्रभू येशूने आशीर्वाद ऑलरेडी दिले आहेत. हालेलुया. हे ऑलरेडी 2000 वर्षापूर्वी दिले गेलेले आशीर्वाद प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला प्राप्त होणं, त्या आशीर्वादामध्ये आम्ही जीवन जगणं, हे आहे सार्वकालिक जीवन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, जे प्रगटीकरण मला मिळालं या वचनातलं, आज ते प्रगटीकरण मी तुम्हाला देत आहे. हालेलुया. सार्वकालिक जीवन म्हणजे काय? वचन सांगतं 17 अध्याय आणि 3रं वचन, योहान 17:3. सार्वकालिक जीवन हेच आहे की त्यांनी जो तू एकच सत्य देवता तुला व ज्याला तू पाठवले त्या येशू ख्रिस्ताला ओळखावे. ही ओळख कधी होणार आहे? हालेलुया. जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तेव्हाच आम्ही प्रभूला ओळखू शकतो. हालेलुया. पहा, ज्यावेळेस आम्ही जग सोडून जाणार आहोत, आम्ही तसं सर्व काळ प्रभू बरोबर राहणार आहोत. मग आम्हाला वेगळं प्रभूला ओळखायची गरज नाही. हालेलुया. परंतु आज जेव्हा आम्ही या पृथ्वीवरती जिवंत आहोत, आम्ही चालत आहोत, फिरत आहोत, आम्ही जीवन जगत आहोत,
जगाचा अनुभव घेत आहोत. या जगामध्येच हे जीवन जगत असताना शरीराने आत्ताच आम्हाला जो एकच खरा देव आमचा यहोवा परमेश्वर त्याची आणि ज्या येशू ख्रिस्ताला त्याने पाठवलं त्याची ओळख होणं आवश्यक आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची इच्छा आहे की आम्ही त्याला ओळखावं. आणि परमेश्वराला आम्ही कसं ओळखू शकतो? हालेलुया. परमेश्वराची ओळख करून देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला. हालेलुया. वचन सांगतं की त्या एकुलत्या एक पुत्राच्या शिवाय त्याला कोणी पाहू शकत नाहीये. हालेलुया. परमेश्वराची खरी ओळख कोण करून दे तो स्वतः. हालेलुया. ती खरी ओळख करून देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला. हालेलुया. आणि प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वराची ओळख करून देतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पहा, हे आहे सार्वकालिक जीवन. जेव्हा आम्ही जिवंत आहोत आणि ज्या दिवशी आम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकारलं, ज्या दिवशी आम्ही येशू ख्रिस्ताला जीवन दिलं, त्या दिवसापासून परमेश्वराला ओळखणं हे आहे सार्वकालिक जीवन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पहा, ज्या लोकांना माहीत नाही त्यांनी अभ्यास केला आहे की नाही, त्यांना हे प्रगटीकरण नाही आहे. परंतु काही जण असं शिकवतात आणि मलाही तसं शिकवलं गेलं की ज्यावेळेस आम्ही स्वर्गात जाऊ ना आणि मग ते असणारे सार्वकालिक जीवन किंवा ते असणार आहे तारण, आणि त्याची पण गॅरंटी नाही आहे. माहीत नाही तुम्ही स्वर्गात जाल की नाही, गॅरंटी नाही आहे. हालेलुया. परंतु हे चुकीचं शिक्षण आहे. कारण ज्या दिवशी आम्ही येशू ख्रिस्ताला जीवन दिलं त्याच दिवशी आमचं तारण झालेलं आहे. हालेलुया. देवाचं वचन सांगतं. प्रेज द लॉर्ड. रोमकरास पत्र याचा 10वा अध्याय स्पष्ट सांगतं आम्हाला, जेव्हा तुम्ही अंतःकरणात विश्वास ठेवणार आहात, मुखाने कबूल करणार आहात, तुमचं तारण होणार आहे. हालेलुया. बस ज्यावेळेस आम्ही अंतःकरणात विश्वास ठेवणार आहोत की प्रभू येशू हाच परमेश्वर आहे, तो तारण देणार आहे, त्या अंतःकरणात विश्वास ठेवून आम्ही मुखाने कबूल करणार आहोत, त्याला जीवन देणार आहोत, तेव्हा आमचं तारण होणार आहे. आणि ज्या दिवशी आम्ही येशूला जीवन दिलं, आम्ही त्याला तारणारा म्हणून स्वीकारलं, त्या दिवशी आमचं तारण झालं. हालेलुया. आता आम्ही जे जीवन जगत आहोत हे सार्वकालिक जीवन आहे. हालेलुया. मी पुन्हा सांगते, ज्या दिवशी आम्ही येशूला जीवन दिलं त्या दिवसापासून आमच्या सार्वकालिक जीवनाला सुरुवात झाली आहे. हालेलुया. हे आहे शुभवर्तमान. ज्यावेळेस मला हे प्रगटीकरण मिळालं मी खूप आनंदित झाले, कारण मी त्या देवाच्या सेवकांना, त्या दासांना आशीर्वाद देईन ज्यांनी शिकवलं, आणि मी त्याच्यासाठी प्रार्थना करते की त्यांनाही प्रगटीकरण प्राप्त व्हावं. त्यांनी असं शिकवलं की माहीत नाही तुमचं प्रभूची काय इच्छा असेल, तुम्ही स्वर्गात जाल की नाही, माहीत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या शिक्षणामुळे मी नेहमी घाबरलेली असायची आणि त्यामुळे देवाची जी इतर वचनं होती त्याचं खरं प्रगटीकरण मला मिळत नव्हतं. आणि मग जिथे आम्ही वचन वाचतो की प्रभू येशू म्हणतो जिथे दोघी असतील तिथे एक उचलला जाईल, दोघी दळत असेल एक उचलला जाईल. आणि मग असं शिकवलं जायचं की त्याच्यामध्ये तुम्हाला नाही उचललं तर प्रभू येऊन गेला आणि तुम्ही बघाल आजूबाजूला लोक नाही येत, अरे आम्ही राहिलो, असं होऊ शकतं. हे शिक्षण दिलं जायचं आणि नेहमी मी भीतीमध्ये जगायचे. हालेलुया. जे सार्वकालिक जीवन प्रभू येशू ख्रिस्त देण्यासाठी आला, जे भरपुरीचे जीवन देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला, त्या भरपुरीच्या जीवनामध्ये आहे पूर्ण शांती, पूर्ण आनंद. आणि तो पूर्ण आनंद, पूर्ण शांती मला नव्हती मिळत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या शिक्षणामुळे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परंतु मला सत्य समजलं आहे. हालेलुया. ज्या दिवशी मी प्रभू येशूला जीवन दिलं त्या दिवसापासून माझ्या तारणाला सुरुवात झालेली आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मी कोणत्याही परिस्थितीमध्ये असो, मी जागी असो, मी झोपलेली असो, मी कोणतेही काम करत असो, पण जर प्रभूचं येणं झालं तर प्रभू त्या प्रत्येक परिस्थितीतनं मला घेऊन जाणार आहे.
हालेलुया. कारण तो विश्वास योग्य आहे. हालेलुया. तो वचन देतो, शब्द देतो आणि शब्दापासून फिरतो असा तो परमेश्वर नाहीये. हालेलुया. हीच येशू ख्रिस्त परमेश्वराची ओळख करून देण्यासाठी आला. हालेलुया. पहा, तुम्ही जर माझ्यासारखे विचार करत असाल की माहीत नाही प्रभू घेऊन जाईल की नाही, आणि काही साक्ष पण आम्ही ऐकलेले असतात, त्याच्यामुळे जर भीती असेल तर ती आजच काढून टाका. आज तुमच्यासाठी सुवार्थ आहे. हालेलुया. तुमचा नाश होणार नाही. प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला घेऊन जाणार आहे. हालेलुया. हा एक ज्यावेळेस मी शिकत होती, मी BEd करत होती, आणि आम्ही ज्यावेळेस तिथे शिकत होतो BEd शिक्षिका होण्याचा कोर्स तो मी करत होती, आणि मग तिथे आम्ही शिकत असताना आमचे जे टीचर्स असायचे ते आम्हाला सगळ्यांना मॅडम अशी हाक मारायचे. आम्ही त्यावेळेस ना छोटे होतो ना, आणि त्यावेळेस ते मॅडम अशी हाक मारायचे. आम्हाला खूप लाज वाटायची, आणि आम्ही म्हणायचं की आम्हाला का मॅडम म्हणतात ते, अजून थोडी आम्ही मॅडम झालो, अजून तर आम्ही शिकत आहोत ना. परंतु ते म्हणायचे की नाही, तुम्ही आता ॲडमिशन घेतलं ना, आता तुम्ही शिकवायला सुरुवात करणार आहात लेकरांना. तुम्ही विद्यार्थी नाही राहिला, तुम्ही शिक्षक झालेले आहात. हालेलुया. हा सेम तसंच ज्यावेळेस जे पण विद्यार्थी असतात डॉक्टरचा अभ्यास करायला घेतात, ते ज्या दिवशी ॲडमिशन घेतात ना, त्याच दिवशी त्यांना डॉक्टर म्हणायला सुरुवात झालेली असते. प्रेज द लॉर्ड. त्या दिवसापासून हालेलुया ॲडमिशन घेतलं म्हणजे त्यांनी ते पूर्ण केलं. प्रेज द लॉर्ड. हे प्रगटीकरण मला इथे मिळालं. ज्या दिवशी मी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला त्या दिवसापासून सार्वकालिक जीवनाला सुरुवात झालेली आहे. हालेलुया. आम्ही आनंद करूया, आम्ही उल्हास करूया, आम्ही नाचूया, बागडूया, आम्ही उल्हास करूया की माझं तारण झालं आहे, कारण माझा परमेश्वर विश्वास योग्य आहे, तो मला विसरणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर नाश होऊन देणार नाही. प्रेज द लॉर्ड. हीच परमेश्वराची ओळख करून देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला. हालेलुया. तो परमेश्वराची ओळख करून देतो. त्याच्याशिवाय, प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय परमेश्वराची खरी ओळख कोणीही करून देऊ शकत नाही. कोणते प्रॉफिट नाही, कोणते संत नाही, कोणी नाही, कोणते सेवक नाही. बायबलमध्ये जितके पण सेवक आहेत ते पण आम्हाला खरी ओळख नाही करून देऊ शकत परमेश्वराची. त्यांनी फक्त त्यांचे अनुभव सांगितले की त्यांना परमेश्वराविषयी काय वाटलं, त्यांनी काय म्हणून परमेश्वराला ओळखलं. परंतु खरी ओळख फक्त प्रभू येशू ख्रिस्त करून द्यायला लागलेला आहे. हालेलुया. खरी ओळख फक्त येशूच करून देऊ शकतो. हालेलुया. आणि म्हणून प्रभू येशू मत्ते शुभवर्तमान ह्याचा 7वा अध्याय आणि 7व्या वचनामध्ये आम्हाला म्हणतो, वाचूया वचन हे. मत्ते शुभवर्तमान 7वा अध्याय आणि 7वं वचन. प्रभू येशू म्हणतो, आपल्या पुत्राने भाकर मागितली तर त्याला धोंडा देईल, आणि मासा मागितला तर त्याला साप देईल, असा तुम्हामध्ये कोण मनुष्य आहे? याच तुम्ही वाईट असता आपल्या मुलास चांगल्या देणग्या देण्याचे समजता, तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेष करून चांगल्या देणग्या देईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही आहे परमेश्वराची खरी ओळख. हालेलुया. कसा आहे परमेश्वर? प्रभू येशू म्हणतो, तुम्ही वाईट असता. काही भाषांतरामध्ये बाकी आहे, तुम्ही अशा प्रकारचे असता, तुम्हाला तुमच्या लेकरांना चांगलं द्यायचं कळतं, मग स्वर्गीय पिता ह्याच्या विरुद्ध कसं देईल? आम्ही जे मागतो त्याच्या विरुद्ध कसं देईल? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त काय कशा प्रकारे परमेश्वराची ओळख करून देतो, आम्ही ह्याकडे आमचं लक्ष लावायला पाहिजे. हालेलुया. पहा, लहानपणापासून आम्हाला सांगितलेलं असतं ना कोणीतरी असं, शांत बस, नाही तर देव कान कापेल, देव रागवेल, देव शिक्षा करेल ना, असं एक शिकवलं जायचं. आणि ही परमेश्वराची ओळख लहानपणापासून लहान लेकरांच्या मनावर बिंबवली जाते. असा आहे परमेश्वर. आणि मग परमेश्वराबद्दल भीती निर्माण होते,
शिक्षा करेल, परमेश्वर गेले. हालेलुया. मी ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखलं, परमेश्वराला ओळखलं, मी ओळखायला लागली, तेव्हा मी छोट्या लेकरांसाठी पुस्तक वाचायचे. मेरी आशा, त्याच्यामध्ये मी वाचलं तो शब्द, ते वाक्य मला अजून आठवतं. ते आठवलं की मी खूप आनंदित होते. त्याच्यामध्ये सेंटेन्स मी वाचलं, वाक्य, परमेश्वर तुमच्यावर प्रेम करतो, परमेश्वराला तुमची काळजी आहे. हे वाक्य माझ्या लाईफमध्ये, माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा मी वाचलं. परमेश्वर माझ्यावर प्रेम करतो. हालेलुया. परमेश्वर माझ्यावर प्रेम करतो, परमेश्वर माझ्यावर प्रेम करतो. इतकं आनंद देणारं ते वाक्य माझ्यासाठी होतं. मी खूप आनंदित व्हायचे ते आठवून. परमेश्वर माझ्यावर प्रेम करतो. आणि मी सगळं जग विसरून गेले, सगळे विसरून गेले. माझे आई वडील सगळ्यांना मी विसरले, माझ्या आवडीनिवडी ते पण मी विसरले. आणि मला एकच माझ्या लक्षात यायचं, परमेश्वर माझ्यावर प्रेम करतो. हालेलुया. तुम्ही कसेही असा, खूप छान वाचायला मिळालं. तुम्ही कसेही असा, तुम्ही जसे आहात तसं देव तुमच्यावर प्रेम करतो. हालेलुया. परंतु जसं जसं प्रभूमध्ये वाढायला सुरुवात केली, शिक्षण ऐकायला मिळाले काढतो. हालेलुया. ज्यांनी स्वतः परमेश्वराला व्यवस्थित ओळखलेलं नव्हतं, अशा लोकांना मी त्यांना नेहमी आशीर्वाद देते. आणि मी प्रार्थना करते की प्रभू त्यांना हे प्रगटीकरण मिळू द्या. परमेश्वर काय आहे? भस्म करणारी अग्नी आहे. परमेश्वर रागवेल. आणि कोणाला काही झाला त्रास, आजारी पडला कोणी, त्या व्यक्ती कोणाच्या बाबतीत काही चुकीचं घडलं, आणि मग असं म्हटलं जायचं असे, जे 4 लोक असायचे ज्यांना अर्धवट ज्ञान होतं, हां तुमच्याकडनं काय झालं आहे, नक्की काहीतरी चूक झाली, म्हणूनच तुम्ही आजारी पडला. परमेश्वराने शिक्षा. आणि मग हळूहळू परमेश्वर जो प्रीती आहे, प्रेम करणारा परमेश्वर आहे, त्याच्याविषयी हे असं शिक्षण मिळायला सुरुवात झाली. हालेलुया. आणि माझ्या जीवनातलं, आणि माझ्यासारखी अवस्था बऱ्याच देवाच्या लेकरांची आज आहे. हालेलुया. आणि मग तो एक आनंद जीवनात नष्ट होऊन जातो, एक भीती परमेश्वराबद्दल. हालेलुया. परंतु प्रभू येशू म्हणतो योहान 10:10 तो आला आहे भरपूर जीवन द्यायला. हालेलुया. हे भरपूर जीवन आम्ही जगावं ही आमच्या पित्याची इच्छा आहे. मेल्यानंतर नाही, स्वर्गात गेल्यानंतर नाही. हालेलुया. जेव्हा आम्ही जिवंत आहोत या पृथ्वीवरतीच आम्ही ते भरपूर जीवन जगावं ही आमच्या पित्याची इच्छा आहे, ही आमच्या परमेश्वराची इच्छा आहे, प्रभू येशूची इच्छा आहे. हालेलुया. म्हणून वचन सांगतं, हो ज्याने तुमच्यासाठी एकुलता एक पुत्र राखून ठेवला नाही, तो त्याचबरोबर बाकीच्या गोष्टी नाही देणार का? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणजेच आम्हाला तारण मिळावं ही आमच्या पित्याची इच्छा आहे, त्याचबरोबर आम्हाला पूर्ण आरोग्य मिळावं ही सुद्धा आमच्या पित्याची इच्छा आहे. त्याचबरोबर आम्ही पूर्ण शांतीने जीवन जगावं ही सुद्धा आमच्या पित्याची इच्छा आहे. हे भरपूर जीवन म्हणजे त्या भरपूर जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. हालेलुया. त्यामध्ये आहे तारण, त्यामध्ये आहे पूर्ण आरोग्य. हालेलुया. त्यामध्ये आहे पूर्ण शांती. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यामध्ये आहे भरपुरीची समृद्धी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे आहे भरपुरीचे जीवन. हे फक्त शब्द नाहीये, मोठ्या मोठ्या बाता नाहीये, जसं एक नेते वगैरे करतात, मी आलो आहे तुम्हाला हे द्यायला, हे देईल ते देईल, आणि काही नसतं. असेलही, मला माहीत नाही. परंतु प्रभू येशू हे खरं देण्यासाठी आलेलं आहे. त्यातला कुठला शब्द खोटा नाहीये. हालेलुया. तो म्हणतो मी आलो आहे भरपूर जीवन द्यायला. हे भरपूर जीवन काय आहे आणि हे कधी आम्हाला कळेल? ज्या वेळेस आम्ही परमेश्वराला ओळखायला सुरुवात करणार आहोत. जसं वचन सांगतं योहान 17:3 की सार्वकालिक जीवन हेच आहे की पित्याला ओळखावं, प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखावं. ज्यावेळेस आम्ही पित्याला ओळखायला सुरुवात करतो, तो किती प्रेमळ आहे, तो किती कृपाळू आहे, त्याच्यावर माझ्यासाठीच्या काय योजना आहेत, की ज्यावेळेस आम्हाला खरं समजायला सुरुवात होते, त्यावेळेस हे भरपुरीचे जीवन जे येशू ख्रिस्त देण्यासाठी आला ते आम्हाला समजतं आणि ते आम्ही जगायला सुरुवात करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मला हे शिकवताना, मला हे सांगताना खूप आनंद होत आहे.
माहित नाही तुम्ही जे ऐकत आहात तुम्हाला आनंद होत आहे की नाही, की तुम्हाला असं वाटते काय वेगळं सांगतेय. परंतु आज जर कोणी खरंच असा विचारत असेल, जर कोणी आजारात आहे, कोणी खूप मोठ्या समस्येत आहे, गरिबीमध्ये दारिद्र्यामध्ये आहे, कर्जामध्ये आहे, आणि तुम्हाला जर असं शिक्षण दिलं जात असेल, असं वाटत असेल की असू द्या त्या पृथ्वीवरती मी कसं तरी जीवन जगेन, दुःखामध्ये, कष्टामध्ये, गरिबीमध्ये, दारिद्र्यामध्ये, क्लेशामध्ये, आणि एक दिवस तर मी स्वर्गात जाणार आहे ना, मग मी असंच जीवन जगेन आणि हीच माझ्या पित्याची इच्छा आहे. तर हे चुकीचं आहे. तुम्ही चुकीच्या विचारात आहात. ही परमेश्वराची योजना नाही आहे, ही परमेश्वराची इच्छाच नाही आहे. हालेलुया. प्रभू येशू म्हणतो तुम्ही वाईट असून तुमच्या लेकरांना चांगलं द्यायचं कळतं. मग जर आम्ही देवाकडे आरोग्य मागत असू तर तो विशेष करून आरोग्य देणार नाही काय? होय, त्याने आरोग्य दिलेलं आहे. ते देण्यासाठीच त्याने 39 फटके खाल्ले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर परमेश्वराकडे काही शांती मागत असेल तर त्यात तो देणार नाही काय? त्याने दिलेलीच आहे. हालेलुया. हालेलुया. हे सगळं देण्यासाठी प्रभू आलेला आहे. हालेलुया. जर कोणाला वाटत असेल की हे जीवन असंच जगावं लागणार आहे, दुःखामध्ये, दारिद्र्यामध्ये, आजारामध्ये, तर आजपासून हे विचार बदलून टाका, कारण ही पित्याची इच्छाच नाहीये. प्रेज द लॉर्ड. जर पित्याची इच्छा असती की तुम्ही आजारामध्ये जीवन जगावं, तर प्रभू येशू ख्रिस्ताने फटकेच खाल्ले नसते. हालेलुया. पहिले पेत्र ह्याचा 2रा अध्याय 1 ते वचन मी घेईल. पहिले पेत्राचे पहिले पत्र ह्याचा 2रा अध्याय, पेत्राचे पहिले पत्र 2रा अध्याय आणि 24 वचन सांगतं, यासाठी 24 वचन, त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेहाने वाहून खांबावर नेली, यासाठी की आपण पापाचरणा संबंधाने मृत होऊन धार्मिक आचरणासाठी जिवंत राहावे. त्याला बसलेल्या माराच्या वाळांनी तुम्ही निरोगी झालात. हालेलुया. वचन सांगतं प्रभू येशू ख्रिस्ताने 39 फटके खाऊन आरोग्य दिलेलं आहे आणि म्हणून तुम्ही निरोगी झाला आहात. हालेलुया. निरोगी करण्याचं काम प्रभू येशू ख्रिस्ताने 2000 वर्षापूर्वी केलेलं आहे. हालेलुया. ही तुमच्यासाठी सुवार्ता आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आम्ही आजारी असावं ही पित्याची इच्छा नाहीये. आम्ही आजार सहन करत जीवन जगावं आणि एक दिवस स्वर्गात जावं ही पित्याची इच्छा नाहीये. हे चुकीचं शिक्षण आहे. हालेलुया. आम्हाला काहीतरी शिकवावं म्हणून परमेश्वर आजार देत नाही. हालेलुया. खूप लोकांच्या साक्ष असतात ना की मी आजारी पडलो, मग देवामध्ये वाढलो, मग देवाने मला आजारी पाडलं काहीतरी शिकवण्यासाठी. प्रभू येशू म्हणतो तुमच्या मुलाने भाकर मागितली तर तुम्ही धोंडा द्याल का? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमच्या लेकरांना काहीतरी शिकवण्यासाठी, त्यांनी काहीतरी शिकावं म्हणून काय आम्ही त्यांना आजार देऊ का? त्यांना कॅन्सर देऊ का? आम्ही म्हणू का की हां तू ऐकत नव्हता ना, मग घे तुला कॅन्सर, आता सुधारलास ना, मग ठीक आहे आता तुला बरं करतो, नाहीतर मग तू सुधरत नाही तोपर्यंत तुला कॅन्सर नाही. असं आम्ही कधी म्हणत नाही आमच्या लेकरांविषयी. प्रेज द लॉर्ड. मग परमेश्वर असं कसं म्हणेल? हीच ओळख करून देण्यासाठी तर प्रभू येशू ख्रिस्त आला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही पित्याची इच्छाच नाही आहे. पित्याची इच्छा आहे की आम्ही एक निरोगी जीवन जगावं, असं जीवन जगावं की कुठला आजार आमच्या शरीरामध्ये नसणार आहे. कारण वचन सांगतं त्यावेळेस, हालेलुया, 2000 वर्षापूर्वी येशू ख्रिस्ताने ते 39 फटके खाल्ले त्यासाठी की आज आम्ही निरोगी जीवन जगावं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं नाही की प्रभूने 50% काम केलेलं आहे आणि 50% आता आम्हाला ओढून ओढून करावं लागेल. नाही. 20% केले, 20% करा, 80% काम राहिले नाही. प्रभूने 100% 100% काम
आहे. 100% त्याने आम्हाला आरोग्य देऊन ठेवलेलं आहे. हालेलुया. पण जर आम्हाला माहीतच नाही, आम्हाला या वचनाचं प्रगटीकरण नाही, तर आम्ही तो आजार शरीरामध्ये घेऊन तसंच जीवन जगू. आणि अनेक लोक जगत आहेत, अनेक देवाचे दास चांगले चांगले जे स्वतः प्रार्थना करतात, लोक बरे होतात आणि ते म्हणतात की काही नाही, प्रभू तर माझ्यावर प्रेम करतो ना, दिले आजार काय हरकत नाही, स्वर्गात तर जाणार आहे. नाही, पण ही प्रभूची योजनाच नाही आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभूची योजना काय आहे की तुम्ही 100% निरोगी जीवन जगावं. हालेलुया. ही सैतानाने केलेली फसवणूक आहे की हा आजार तुमच्या शरीरामध्ये राहावा, ही प्रभूने दिलाय नाही. हालेलुया. परमेश्वर कधी आम्हाला आजार देत नाहीये, उलट आमच्यासाठी फटके खाल्लेत. हालेलुया. यासाठी की त्याला बसलेल्या फटक्याने आम्ही निरोगी जीवन जगावं. प्रेज द लॉर्ड. हे आहे शुभवर्तमान, हे आहे सार्वकालिक जीवन, हे आहे पित्याला ओळखणं. आमचा पिता किती प्रेमळ आहे हे आम्हाला समजायला पाहिजे, ही ओळख आम्हाला व्हायला पाहिजे. हालेलुया. आणि जसं जसं आम्ही आमच्या पित्याला ओळखणार आहोत रोज आणि रोज, तसं तसं रोज आणि रोज आम्ही एक आशीर्वादित, एक निरोगी, एक आनंदी, एक शांतीने भरलेलं, एक समृद्धीने भरलेलं जीवन जगणार आहोत रोज आणि रोज. आणि हेच जीवन देण्यासाठी येशू ख्रिस्त आला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू येशूची इच्छा आहे की आम्ही त्या पित्याला ओळखावं, तो किती प्रेमळ आहे. हालेलुया. त्याच्या मनात आमच्याविषयी किती प्रेम आहे हे आम्ही ओळखावं, ही ओळख करून देण्यासाठी प्रभू येशू आला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज मी तुम्हाला सांगेन की जर परमेश्वराबद्दल सैतानाने खूप मन कटू करून ठेवलेलं असेल, खूप भीतीने भरलेलं मन असेल, कधी नाश करेल माहीत नाही, कधी शिक्षा करेल माहीत नाही, प्रभू ऐकेल की नाही माहीत नाही, कदाचित मला काहीतरी वेगळं करावं लागेल मग प्रभू माझं ऐकेल, हे सगळे चुकीचे विचार आहेत सैतानाने टाकलेले, ते आज काढून टाका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते आज काढून टाका. प्रेज द लॉर्ड. आजपासून परमेश्वराला ओळखायला सुरुवात करा. आजपासून आमच्या पित्याला ओळखायला सुरुवात करा. हालेलुया. माझा पिता माझ्यावर खूप खूप प्रेम करतो. प्रेज द लॉर्ड. माझा पिता माझ्यावर प्रेम करतो म्हणून तो माझ्यावर कधीही रागवत नाही, तो कधीच रागवणार नाही. हालेलुया. कधीच रागवणार नाही. हालेलुया. पहा, ज्यावेळेस आमची लेकरं असतात त्यांच्याकडनं ज्या चुका होतात काही, आम्ही काय करतो, आम्ही त्यांना टाकून देतो का? हालेलुया. नाही, ती आमची लेकरं आहे, आम्ही त्यांच्यावर प्रेमच करतो. प्रेज द लॉर्ड. तसं आमचा परमेश्वर आमच्यावरती प्रेमच करतो आणि तो प्रेमच करत राहणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आम्हाला आमच्या परमेश्वराला ओळखणं आवश्यक आहे. हालेलुया. म्हणून आम्ही लक्षात ठेवूया की आता आम्ही सार्वकालिक जीवनामध्ये आहोत आणि या सार्वकालिक जीवनामध्ये आम्हाला रोज आणि रोज परमेश्वराच्या प्रेमाला ओळखायचं आहे. तो माझ्यावर किती प्रेम करतो, माझ्यासाठी त्याच्या काय काय योजना आहेत हे रोज आणि रोज आम्हाला ओळखायचं आहे. हालेलुया. मी तर सांगेन की आजपासून हे भीतीचे विचार सोडूनच देऊया. हालेलुया. पूर्णपणे बंद करूया ते विचार. परमेश्वर भस्म करणारी आम्ही आहे आणि आमचं तारण होईल की नाही, काय तर स्वर्गात येईल की नाही, काय माहिती आरोग्य मिळेल की नाही, हे सगळे नकारात्मक विचार आजपासून आम्ही बंद करूया. हालेलुया. आणि फक्त आम्ही परमेश्वराच्या प्रेमाकडे बघायला सुरुवात करूया. जसं आम्ही त्याच्या प्रेमाकडे बघायला सुरुवात करणार आहोत तसं रोज आणि रोज आमच्या जीवनामध्ये नवीन नवीन प्रगटीकरण आपल्याला प्राप्त होणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पहा, जर आम्ही त्याच्याकडे असं शिक्षा करणार आहे, दंड देणार आहे असं बघितलं ना, तर त्याचं खरं रूप आम्हाला कधी दिसत नसणार. हालेलुया. परमेश्वर असं नाही आहे, असा सिंहासनावर बसलेला, असा कडक, अशा मिशांच्या आड्या,
आकडे असे हातामध्ये छडी घेऊन बसलेला, चुकलं का त्याचं फटका, ह्याचं चुकलं का फटका, आणि सतत आमच्यावरती राबवलेला, आमच्यावरती अशी नजर ठेवलेला, असा परमेश्वर नाही आहे. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तो असा खूप म्हातारा झालेला, खूप पांढरे केस आणि खूप म्हातारा, त्याला ऐकू येत नाही आहे, तो बहिरा झाला आहे, त्याला दिसत नाही आहे, तो म्हातारा झाला आहे, खूप वर्षाचा आहे म्हणून, आणि मग त्याला ऐकू येत नाही म्हणून 10 वेळा आम्हाला सांगावं लागतं. असा परमेश्वर नाही आहे. हालेलुया, असा परमेश्वर नाही आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. परमेश्वर प्रेमळ आहे. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही एकदा त्याच्याकडे मागता ना, त्याच वेळेस त्याने ऐकलेलं असतं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परंतु विश्वास आम्हाला ठेवायचा आहे की तो प्रेमळ बाप आहे आणि तो मला हे सगळं द्यायला समर्थ आहे. हालेलुया. परमेश्वराला ओळखूया आणि रोज त्याच्या प्रेमाचा अनुभव घेऊया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. थँक्यू जीसस, प्रेज द लॉर्ड. प्रार्थना करूया आपण. धन्यवाद येशू, थँक्यू जीसस, हालेलुया. ओ थँक्यू फादर, थँक्यू जीसस. धन्यवाद येशू, हालेलुया. दे बाप्पा येशूच्या सामर्थ्य नावाने मी धन्यवाद देते. प्रभूची प्रार्थना करते. आज प्रभू हे प्रगटीकरण तुमच्या लेकरांपर्यंत पोहोचलेलं आहे. पिता मी प्रार्थना करते की आजपासून प्रभू या लेकरांनी तुम्हाला अधिक ओळखावं. दे बाप्पा, अधिक बाप्पा तुमच्या प्रेमाला त्यांनी ओळखावं. तुम्ही किती प्रेमळ आहात, किती कृपळ बाप आहात. प्रभू आजपासून तुमच्या या लेकरांनी तुम्हाला ओळखावं म्हणून तुमच्या लेकरांना सहाय्य करा. आणि जे भरपुरीचं जीवन देण्यासाठी प्रभू येशू तुम्ही आलात, ते रोज तुमच्या लेकरांनी जगावं म्हणून ह्यांना सहाय्य करा. हो प्रभू, तुमची इच्छा नाही आहे की तुमच्या लेकरांनी गरिबीमध्ये, आजारामध्ये, दारिद्र्यामध्ये, दुःखामध्ये जीवन जगावं. प्रभू तुमची इच्छा आहे की तुमच्या लेकरांनी आशीर्वादी जीवन जगावं. येस फादर. म्हणून मी प्रार्थना करते या लेकरांनी अधिक तुम्हाला ओळखावं म्हणून तुमच्या लेकरांना सहाय्य करा. धन्यवाद देते. प्रार्थना की दुःखात म्हणते प्रभू येशूच्या नावात. आमेन. प्रेज द लॉर्ड.